हॅलो, आज आपण बनवणार आहोत उरलेल्या चपातीचे सँडविच। आता मी हे घेतले 5 बटाटे उकडून घेतले, त्याच्यात आलं मिरचीची पेस्ट टाकली आहे, तिखट मीठ चाट मसाला टाकलाय। आता मी त्याला हाताने मॅश करून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहे। तुम्हाला आंबट जास्ती आवडत असेल तर तुम्ही एक पूर्ण लिंबू पिळू शकता। आता 1 चमचा आपण चव येण्यासाठी साखर टाकू। आता आपलं बटाट्याचं सारण पूर्णपणे तयार झालेलं आहे। आता आपण पोळीचे सँडविच करायला घेऊ। आता माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता। आता आपण कांदा चिरून घेऊ। आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत। टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता। आता हे मिक्स करून घेणार। आता ही पोळी मस्त छान खरपूस भाजून घेतली दोन्हीकडनं कडक। आता मी ह्याला फोल्ड करते। आणि आता कट करून घेते मी 4 पीसेसमध्ये। आता ह्याचे मी 4 पीसेस करून घेतले। आता मी ह्याला चिली सॉस लावणार आहे। तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप पण करू शकता। आता आपण हे बटाट्याचं सारण त्याच्यावर टाकून घेऊ। मी आधीच पोळी टोस्ट करून घेतली आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बटाट्याचं सारण टाकून नंतर पोळी टोस्ट करू शकता किंवा त्याचा रोल पण बनवू शकता। आता हे झालंय तयार। आता मी हा पार्ट ह्याच्यावर ठेवू। असे दुसरे पीस पण आपण करून घेऊया। तर तयार आहे आता आपले राहिलेल्या चपातीचे सँडविच खाण्यासाठी तयार आहे। प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।